ती जमीन त्यांनी प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने ती जमीन घेतली आहे। शासकीय जमीन होती, त्यावर आरक्षण होतं, ते आरक्षण बदलल्या गेलं आणि ती कारवाई महिन्याभरात, दीड महिन्यामध्ये पार पाडली गेली आणि ती सर्व जमीन त्यांच्या संस्थेला 4,78,00,000 रुपयाला वगैरे ती दिल्या गेली। मुळात असा प्रश्न आहे, मंत्री म्हणून स्वस्तामध्ये स्वतःच्याच संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का? त्या पदावर राहून त्याचा फायदा ते घेऊ शकतात का? हा खरा प्रश्न आहे। त्या जागेची किंमत जर आता बाजार भाव जर बघितला, बाजार मूल्य बघितलं, तर निश्चितच 8,800 मीटर म्हणजे जवळपास ती जागा 90,000 फूट म्हणजे 2 एकरच्या जास्त जागा आहे आणि साधारणतः 50 कोटी रुपये त्या जमिनीचा एकराचा दर आता जर काढला तर तो आहे। म्हणजे ती जमीन 100 कोटीच्या वर त्याचं मूल्य, बाजार मूल्य असू शकतं। मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का, घेता येतात का सेल्फ इंटरेस्टसाठी? हा खरा प्रश्न आहे, याची चौकशी होणे अपेक्षित आहे।